रात्रीचा तो सुनसान वाटणारा रस्ता, चमकणाऱ्या विजा आणि कोसळणारा पाऊस यात खूपच भयान वाटत होतं. आणि त्यातच एक पांढऱ्या रंगाची तवेरा भरवेगात त्या रस्त्यावरून धावत होती. ती एक गाडी आणि त्यातील माणसं सोडली तर त्यात एक चिटपाखरू पण दिसत नव्हतं. इतक्यात अचानक कुठून तरी आलेल्या एका मांजरीने गाडीसमोर उडी घेतली आणि ते पाहून ड्रायव्हरने अर्जंट ब्रेक मारला. सगळे झोपेत होते. ते त्या धक्क्याने जागे झाले. काय रे, काय झालं? नमिताने घाबरून विचारलं. काही नाही ग, एक मांजर आडवी आली, पण आता कुठेही ते दिसतच नाही. थांब, मी उतरून बघतो कुठे आहे ती. बोलून वेद खाली उतरला. त्याच्या पाठी बाकीचे पण पाय मोकळे करायला खाली उतरले. इतक्यात फिरता फिरता मिहिकाच्या पाऊल कशावर तरी पडलं. तिने पाहिलं तर तो एक लिंबू होता. काय यार, ही लोक पण. एक लिंबू वेस्ट घालवला अंधश्रद्धा पाडून. बोलता बोलता मिहिकाने त्याला लाथीने उडवलं आणि ती गाडीत जाऊन बसली. तो लिंबू जाऊन बरोबर गाडीच्या चाकाजवळ जाऊन पडलेला. सगळे पुन्हा गाडीत बसले आणि वेदने गाडी चालू केली. तो लिंबू गाडीच्या चाकाखाली आला आणि फुटून त्याचे पाणी सर्वीकडे उडाले. फरक फक्त एवढाच होता की त्याचा रंग लाल होता, एकदम रक्तासारखा गहिरा लाल. या सगळ्यापासून अनभिन्न असे ते सगळे तिथून निघाले. गाडी पुन्हा भरधाव वेगाने धावू लागली. सगळे सिंधुदुर्ग फिरायला निघाले होते, पण आता ते फिरणार होते की कोणी त्यांना फिरवणार होतं हे मात्र कुणाला माहीत नाही. नकळत घडलेल्या चुकीची शिक्षा मात्र नक्कीच भोगावी लागणार होती. वेद गाडी चालवत होता. बराच वेळ झाला. अचानक त्याची गाडी थांबली. काय रे, आता काय झालं? नमिता म्हणाली. अगं काय माहीत, ही अचानक गाडी का बंद पडली तर? वेद म्हणाला. अरे असं काय, अशी कशी बंद पडली? येताना तर चेक केली होती ना आपण? नमिताने गोंधळून विचारलं. काय माहित यार, इथे तर काही दिसत पण नाहीये. ते बघा, तिथे एक घर दिसतंय, जाऊन विचारायचं का? मिहिका म्हणाली. पण एवढ्या रात्री? नमिता म्हणाली. हो, रात्र तर झालीये, पण मला वाटतंय की मिहिका बरोबर बोलतंय. आपण जाऊन पाहू एकदा, मीत म्हणाला. तसे ते चौघे त्या घराच्या दिशेने निघाले. घर कसलं मोठा वाडाच होता तो. त्यांनी गेट उघडलं तसे ते गेट अतिशय कर्कश आवाजात उघडलं गेलं. अंधाराच्या रात्री त्या आवाजाने सुद्धा काळजाचं चर्र झालं. वेदने आपलं पहिलं पाऊल आतमध्ये टाकलं. बाहेर वाहणारा तो वारा आता अजून वेगाने वाहू लागला होता, जणू एखादा वादळ येत असावं. त्या वाऱ्याच्या वेगाने तो लोखंडी गेट त्याच्या भयानक आवाजासह हलू लागला. वेद, मला खूप भीती वाटतंय. नमिता ते पाहून वेदचा हात पकडत म्हणाली. नमो, अगं काही नाही, बस वादळ येतंय वाटतं. आपण यांना विचारू आणि तिथून निघून जाऊ. वेद तिच्या हातावर थोपटत म्हणाला. आणि ते चौघे त्या घराच्या वरांड्यापर्यंत पोहोचले. त्यांनी दरवाजा वाजवला. मिहिका अजून मागे पाहत होती. तो घोंगावणारा वारा, पडणारा पाऊस आणि कडाडणारा त्या विजा सारं काही भयानक वाटत होतं. कदाचित कसली तरी चाहूल असावी ती. कदाचित निसर्ग रोखत होता त्यांना, नका जाऊ सांगत असावा. मिहिका तशीच मागे पाहत होती. इतक्यात मीतने तिच्या खांद्यावर हात ठेवल्याने ती धचकली, पण मीत आहे म्हणून ती शांत झाली. वेदने थोडासा धक्का दिला तसा दरवाजा उघडला गेला, पण आत काही दिसत नव्हतं. वेदच्या धक्क्याने दरवाजा उघडला गेला होता. मीत, इथे तर कोणी दिसत नाहीये. कदाचित घर रिकामं आहे. वेद म्हणाला. आता काय, पाऊस पण वाढला यार, नमिता घाबरून म्हणाली. मीत, मला वाटतं नमिता ठीक बोलत आहे. आपण थांबायचं का इथे? वेद त्यांना म्हणाला. हो खरंच, बाहेर वादळ खूप वाढलंय, त्यापेक्षा थांबू, निदान पाऊस तरी कमी होईपर्यंत, मीत म्हणाला. नमिता आणि मिहिकाने सुद्धा एकदा पावसाकडे पाहून होकार दिला आणि आपलं पाऊल घरात टाकायला त्यांनी पुढे केलं. त्यांनी रिकामं घर पाहून थोडा थांबायचे ठरवून त्या घरात पाऊल टाकलं. अचानक तिथलं वातावरण बदलू लागलं. एक कुबट कोंदटपणा जाणवत होता तिथे. बाहेर पाऊस असून जेवढी थंडी नव्हती तेवढी इथे जाणवत होती. आत पूर्ण काळोख होता. कसली तरी भीती अचानक मनात येत होती.
काहीतरी तिथे असल्याचा भास होत होता. इतक्यात कोणीतरी त्यांच्या बाजूने वेगात धावत गेल्याचा भास त्यांना झाला. त्याने एकदम त्या दिशेनं पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. वेद, वेद, अरे इथे काहीतरी आहे. मला बरोबर वाटत नाही इथे. चल इथून. नमिता वेदचा हात पकडून म्हणाली. इतक्यात एका विकृत हास्याचा आवाज तिथे आला. ते घाबरले होते आणि ते आवाजाच्या दिशेने पाहू लागले, पण अंधारात कोण होते ते मात्र दिसत नव्हते. इतक्यात धाडकन आवाज करत मागचा दरवाजा अचानक बंद झाला. सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. ते पाहून सगळ्यांनी दरवाजाकडे धाव घेतली. प्लीज कोणी आहे का? दरवाजा उघडा, प्लीज दरवाजा उघडा. ते दरवाजा वाजवत ओरडले, पण काही फायदा झाला नाही. अचानक घरातील लाईट्स ऑफ झाल्या आणि त्या घरात पुन्हा एका क्रूर असुरी हास्याचा आवाज आला. तो ऐकून सगळेच घाबरले होते. जसं ते घर उमऱ्या बाहेरून दिसत होतं तसं ते आता दिसत नव्हतं. बाहेर साफ दिसणारं घर आता मात्र धुळीने आणि कोळ्याच्या जळ्यांनी वेढलेलं दिसत होतं. गडद अंधारात मध्येच कुठेतरी पाणी घरात गळत असल्याचा टिपटिप आवाज येत होता आणि या सगळ्यांच्या वाढलेल्या श्वासांचा आवाज. बाकी सगळी शांतता. बाहेर एवढ्या जोरात पडणाऱ्या पावसाचा आवाज सुद्धा आतमध्ये येत नव्हता. सारं काही जीवघेण्या शांततेमध्ये परावर्तित झालं होतं. उगाच आलो यार आपण इथे. मला बाहेर जायचं आहे. मी चला सगळ्यांनी इथून, मीही का घाबरून म्हणाली. तर नमिता ह्या प्रकाराने एवढी घाबरली होती की ती रडू लागली होती. मीत आणि वेद सुद्धा घडलेल्या प्रकाराने घाबरले. इतक्यात कुणीतरी बाजूने पुन्हा धावत गेल्याचा भास झाला. त्यांनी पाहिलं तर तिथे कोणी नव्हतं. मीत आवंडा गिळत म्हणाला. तसं पुन्हा तेच असुरी हास्य कानावर पडलं आणि मीतच्या मानेजवळ एक थंड हाताचा स्पर्श झाला. त्याने घाबरून झटकन मागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. इथे कोणीतरी आहे. आता मला स्पर्श केला त्याने. काहीही करून इथून बाहेर पडायला हवं आधी, मीत म्हणाला आणि दरवाजाकडे पळाला. त्याने दरवाजावर लाथा मारायला सुरुवात केली. त्याच्या जोडीला वेद सुद्धा आला. इतक्यात एक थंडगार वारा त्यांच्या अंगाला स्पर्शून गेला. तसं प्रत्येकाच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. इतक्यात नमिताला चाहू लागली मागे कोणीतरी असल्याची. कुणाच्या तरी गुरगुरण्याचा आवाज तिच्या कानाच्या अगदी जवळ येत होता, एखाद्या जंगली श्वापदासारखा. नमिता भीतीने अगदी गोठून गेली होती. बाकीच्या तिघांचं लक्ष दरवाजाकडे होतं. ते दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात नमिताच्या तोंडून एक कर्णभेदक किंकाळी बाहेर पडली. वाचवा, नमिता ओरडली, पण कोणीतरी तिला आपल्या पंजात पकडलं होतं. सगळ्यांनी मागे पाहिलं आणि त्यांचं उरलं अवसान गळून पडलं, कारण एक भयानक जनावरासारखं दिसणारं कोणीतरी तिच्या बरोबर मागे उभं होतं. त्याने त्यांच्याकडे पाहून एक विकृत हास्य केलं. तोच आवाज, तेच हसू जे मगासपासून त्यांच्या कानात गुंजत होतं. हो तेच ते ध्यान पाहून मेहिका सुद्धा भीतीने किंचाळली. त्यांचं हृदय धक्क्याने बंद पडायचं बाकी होतं. डोळ्यांची पापणी लावते न लावते तोच त्या क्रूर दिसणाऱ्या जनावराने नमिताचे केस पकडले आणि तिला फरफडत तिथून घेऊन जावं लागला. अगदी वेगाने. नमिता जीवाच्या आकांताने ओरडत होती. वेद, वेद प्लीज मला वाचव. नमिता ओरडत होती, पण कुणाला भानच नव्हतं राहिलं की तिला जाऊन वाचवावं. वेद भानावर येऊन तिच्या मागे पळाला. त्या सैतानाने तिला एका खोलीत खेचलं आणि त्या खोलीचा दरवाजा बंद झाला. वेद त्या खोलीचा दरवाजा उघडू लागला, पण काही फायदा नव्हता. मागोमाग मीत आणि मिहिका सुद्धा येऊन त्याला मदत करू लागले, पण व्यर्थ. त्या शैतानाने नमिताला भिंतीवर आपटलं. तशी ती तिथेच खाली पडली. तिच्या कपाळाला खोक पडून त्यातून रक्त येत होतं. डोळ्यावर अंधारी येऊ लागली होती. तिने कसे तरी डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला, तर तो सैतान तिला तिथेच येताना दिसला. प्लीज मला सोड, मला जाऊ दे. नमिता मागे सरकायचा निष्फळ प्रयत्न करत होती. पुन्हा एकदा त्याचं तेच असुरी हास्य कानावर पडलं आणि तो तिच्या जवळ येऊन ठेपला आणि त्याने एका हातात तिचा गळा पकडून तिला उंचावून धरलं. नमिता त्याचा हात बाजूला करण्यासाठी धडपडत होती. भीतीने पांढरा फट्ट पडलेला चेहरा. नमिता सुटकेसाठी आपले पाय झाडत होती, पण तिचा मृत्यू कदाचित जवळ आला होता.
नमिताच्या किंकाळीचा आवाज बाहेरपर्यंत आला. सैतानाने आपल्या दुसऱ्या हाताची नखं तिच्या पोटात खुपसली होती. त्याची जवळजवळ अर्धी बोटं तिच्या पोटात होती. त्याने आपल्या हाताची बोटं एकत्र आणली आणि हात मागे केला. तसं त्याच्या बाहेर आलेल्या हातात तिच्या पोटातली आतडी सुद्धा दिसू लागली. जमिनीवर रक्ताचे पाट वाहू लागले होते. वेद, वेद चल इथून, आपला जीव वाचव वेद, तो कधी पण बाहेर येईल, चल, मीत वेदला म्हणाला. नमिताच्या किंकाळीच्या आवाजाने काय झाले असेल याचा अंदाज त्यांना आला होता, पण वेद तिला सोडून जायचा विचार पण करू शकत नव्हता. अरे नमिता आहे आत, तिला कसं सोडून जाऊ शकतो मी? धोका आहे तिच्या जीवाला, वेद रडत म्हणाला. वेद, सगळ्यांच्या जीवाला धोका आहे आणि नमिता वाचली असेल कशावरून? निघ इथून वेद, जीव वाचव आपला, चल इथून, मी त्याला खेचत म्हणाला. मी एका तर घाबरून फक्त रडतच होती. तशी वेदने दरवाजावर एक धडक मारली. तो दरवाजा उघडला. त्याने आतमध्ये पाहिलं. नमिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, निपचित, पोटातून आतडी बाहेर आलेली, जमिनीवर वाहणारं रक्त. त्या शैतानाने एका नजरेने त्या चौघांकडे पाहिलं आणि खुंशी असून तो नमिताच्या पोटातली आतडी हाताने लचके तोळत खाऊ लागला. रक्ताने माखलेले त्याचे हात, तोंडाला लागलेले रक्त, तोंडातून लोंबकळणारा मांसाचा तुकडा, त्यातून वाहून जमिनीवर ठिबकणारं रक्त आणि खाताना येणारा पसपस आवाज, सारं काही भयानक वाटत होतं. ते दृश्य पाहून त्या तिघांच्या अंगावरून सरसरून काटा आला होता. वेद, चल इथून, मीत आणि मिहिका त्याला खेचत म्हणाले. वेद पण त्यांच्यासोबत पळू लागला, अगदी जीव मुठीत घेऊन. डोळ्यात मारण्याची भीती होती. कुठून बाहेर पळता येईल का यासाठी ते मार्ग शोधत होते, पण काहीच फायदा नव्हता. काही मार्ग सापडतच नव्हता बाहेर पडायला. अचानक त्यांच्यासमोर तो शैतान उभा राहिला. कसा आला, कुठून आला, काही समजले नाही. अचानक त्याला असं समोर पाहून त्यांच्या अंगातील होतं नव्हतं तेवढं अवसान कळालं होतं. त्याचे ते लाल रक्ताळलेले डोळे, विद्रूप चेहरा आणि ते असुर विकृत हास्य. आपला एक एक पाय ओढत तो या सगळ्यांकडे येत होता. त्या पाय ओढत येण्याचा आवाज सारं काही जीवाचं थरकाप उडवत होता. इथून पळ, मीत, मीत इथून पळ, वेद ओरडला, कारण तो मीतच्या खूपच जवळ येऊन ठेपला होता. त्या तिघांनी पुन्हा पळायला सुरुवात केली. तो सैतान मात्र तिथेच उभा राहून मोठमोठ्याने हसत होता. तिघे प्रत्येक दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होते, पण नाही, काहीच उपयोग नव्हता. मिहिका तिथेच गुडघ्यावर खाली बसली. नाही वाचू शकत आपण, काहीच उपयोग नाही पळून, तो आपल्या सगळ्यांना मारून टाकणार, कोणी नाही वाचणार, ती रडत म्हणाली. मिहिका प्लीज उठ, हिम्मत नको हारू, काहीतरी नक्की मार्ग असेल, प्लीज उठ. मी तिला उठवत म्हणाला. त्याचं पूर्ण लक्ष मिहिकाकडे होतं. इतक्यात वेद ओरडला, मीत, पळ इथून, मागे बघ. तसं मीतने पाठी वळून पाहिलं. तो सैतान त्याच्या हास्यासोबत उभा होता. ते पाहून मीत भीतीने स्तब्ध झाला. तो त्याच्या अगदी काही अंतरावर उभा होता. ते पाहून मिहिका सुद्धा उठली आणि मागे झाली. मिहिका ओरडली. तसा मीत त्याच्याकडे बघतच 2 पाऊल मागे सरकला. इतक्यात तो सैतान समोरून गायब झाला आणि मीतच्या कानाजवळ, अगदी त्याच्या कानाच्या बोटभर अंतरावर, एखादं जनावर गुरगुरावं तसा आवाज येऊ लागला. मी तिथेच भीतीने थरथरत उभा राहिला. त्याला काय करावं ते सुचत नव्हतं. पळ मीत, पळ. मागून वेद, मिहिका जीवाच्या आकांताने ओरडत होते, पण मीत जणू या जगातच नव्हता. त्याच्या कानात सैताच्या गुरगुरण्याशिवाय बाकी कसलाच आवाज जात नव्हता. मीतने भीतीने आपलं मरण आलं हे लक्षात घेऊन आपले डोळे बंद केले. अश्रूचा एक गरम ओघळ नकळत त्याच्या गालावर उघडला. इतक्यात मिहिकाने धावत येऊन त्या सैतानाच्या पाठीवर तिथला एक जार उचलून फेकला. तसं त्याने मागे वळून पाहिलं आणि मीतकडून आपला मोर्चा मिहिकाने वेदकडे वळवला. ते दोघे तसेच मागे सरकू लागले. तिघेही भीतीने थरथरत होते. इतक्यात मिहिकाला तिच्या मागे भिंत लागली. आता ती कुठे पण पळू शकत नव्हती. तिला आता समोर मृत्यू दिसत होता, एक भयानक मृत्यू. मीत मागून धावत आला
तसं त्या सैतानाने त्याच्या गळ्याला पकडून त्याला उचललं आणि लांब फेकून दिलं. तसा तो तिथल्या पायरीवर जाऊन आपटला आणि गडगडत खाली जाऊ लागला. प्रत्येक पायरीवर त्याच्या डोक्याचं रक्त लागलं होतं. मिहिकाने त्या दिशेने पाहिलं तोपर्यंत तो सैतान तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ चेहरा करून उभा राहिला होता. त्याचं ते इतक्या जवळून भेसूर रूप पाहून ती तिथेच खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. सैतानाने आपल्या शक्तीने तिला उचललं आणि सरळ वेगात खाली भिरकावून दिलं. ती वेगात खाली उतरून ठेवलेल्या झुमरावर पडली आणि त्याचं धारदार टोक तिच्या पोटात आणि मानेत घुसलं. त्यातून येणारं रक्त त्या झुमरावरून खाली ओघळून खाली पडू लागलं. मिहिका, मीत ओरडला आणि सरपडत तिच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला, पण पायाचे आणि हाताचे दोन्ही हाडं मोडून पडले होते. त्याला जागेवरून हलता येईना. त्याने रडत तिथेच आपलं डोकं टेकवलं आणि स्वतःच्या नशिबाला कोसू लागला. तो सैतान त्याच्याकडे पाहून आपलं गळगळाटी हास्य करतच होता. त्याने आता वेदच्या दिशेने चालायला सुरुवात केली. वेद भीतीने इकडे तिकडे सैरावैरा पळत होता. तो सैतान त्याला असं पळताना पाहून विकट हास्य करत होता. अचानक तो जागेवरून गायब होऊन अचानक वेदच्या समोर येऊन उभा राहिला. इतक्यात वेदचा धक्का एका वस्तूला लागला आणि मागची भिंत अचानक बाजूला झाली आणि त्याला तिथून एक मार्ग दिसू लागला. तो तसाच आत धावत निघाला. मागावर तो सैतान होताच. त्याने एका रूममध्ये प्रवेश केला आणि दरवाजा बंद करून दरवाजाला टेकून धापा टाकू लागला. इतक्यात त्याचं लक्ष एका ठिकाणी गेलं. तिथे एक फोटो फ्रेम होती. तो धावत त्या फ्रेमजवळ जाऊन ती पाहू लागला. त्यात एक बाई आणि एक पुरुष होते. वेदने ते पाहिलं, पण त्याला ते कोण असतील याचा काही अंदाज येत नव्हता. तो धावत फ्रेमपाशी गेला आणि शोधाशोध करू लागला, पण त्याला काहीच सापडत नव्हतं. शेवटी त्याने रागात त्या फ्रेमवर हात आपटला आणि तो तिथेच खाली बसून रडू लागला. इतक्यात त्या फ्रेमच्या मागून एक वस्तू बाहेर पडली. ती वस्तू अगदीच त्याच्या समोर पडली होती. इकडे सैतानाला त्या रूममध्ये प्रवेश करायला जमेना म्हणून तो चिडला होता. रूमचा दरवाजा उघडला होता, पण कोणतीतरी शक्ती होती तिथे जी त्याला आत जाण्यापासून अडवत होती. वेदला ती गोष्ट लक्षात आली. त्याने थरथरत्या हाताने ती वस्तू उचलली. बाहेरून तो सैतान त्याला पाहत होता. त्याच्या डोळ्यात आता राग शिरला होता. डोळे निखाऱ्यासारखे लाल दिसत होते. त्याचा विद्रूप चेहरा अधिकच भयानक दिसू लागला होता. त्याने एक जोरदार किंकाळी फोडली, ज्याने जीवाचा थरकाप उडाला. तो खोंशे नजरेने वेदकडे पाहत होता. इथे इथे नक्कीच काहीतरी आहे ज्याला हा सैतान घाबरतोय. तो आत येऊ शकत नाहीये. काय आहे इथे? सगळं तर शोधून झालंय, काही नाहीये इथे. वेद मनातच विचार करत होता. इतक्यात त्याचं लक्ष त्या डायरीकडे गेलं आणि त्याने ती डायरी उचलली. तसे त्या सैतानाचा पुन्हा एकदा किंकाळीचा आवाज वातावरणात भीतीचा कंप तयार करून गेला. वेदने पटापट पानं उलटून ती डायरी वाचायला सुरुवात केली. जसजसं तो वाचू लागला तशी ती सगळी चित्र त्याच्या डोळ्यासमोरून फिरू लागली. सन 1813. एक इनामदार होता या गावात. नारायणराव आणि त्याची बायको गोदा आणि त्यांची 2 मुलं शंकर आणि अमन. अमन हा मुका होता. त्याला बोलता येत नव्हतं, त्यामुळे तो कुणालाच आवडत नव्हता. सतत त्याला घालून पाळून बोललं जात होतं. सगळे लाळ होते शंकरचे आणि अमनला मात्र तुच्छ वागवणूक दिली जात होती. त्याचे आईबाबा त्याच्यासाठी असून नसल्यासारखे होते. कशाला जन्माला आला, ब्याद नुसती, हे ऐकतच तो मोठा झाला होता. आधी त्याला मिळणाऱ्या वागवणुकीमुळे त्याला फार वाईट वाटायचं, दुःख व्हायचं, पण आता त्याची जागा रागाने संतापाने घेतली होती. एक दिवस तो जंगलात फिरत असताना त्याला एक अघोरी दिसला. त्याला काळ्या जादूबद्दल आकर्षण होतं. त्याने त्या अघोरीकडून ती जादू शिकून घेण्याचं ठरवलं आणि तो शिकला. आता त्याला बऱ्यापैकी अघोरी विद्या येत असल्याने त्याला कसलीच भीती राहिली नव्हती. आधी गप्प राहणारा तो आता सगळ्यांसमोर चिडत होता. इतरांचं बोलणं धुळकावून लावत होता. एक दिवस झालेल्या भांडणात त्याने त्याच्या शक्तीने त्याच्या आईबाबांना मारून टाकलं आणि एक दिवस त्याने स्वतःलाच फास लावून स्वतःचा जीव दिला. पण त्याचा आत्मा अजून तिथे भटकत होता.
त्याच्या शरीरावर अंतिम संस्कार झाले नव्हते. तिथे जायला माणसं आधीच घाबरायची, आता अजून घाबरू लागली होती. रोज त्या वाड्यातून हसण्याचा आवाज यायचा, किंकाळीचा आवाज अंगात भीतीची लहर सोडून जायचा. एका अघोरी कार्यासाठी त्याला स्वतःचा आत्मा एका दुसऱ्या शरीरात टाकायचा होता. एक जिवंत, दुसरं सुदृढ शरीर हवं होतं त्याला, ज्याने तो बोलू शकेल, आपला मुकेपणा संपू शकेल. पण त्याला एक अट होती, ज्या व्यक्तीचा जन्म पितृपक्षात झालेला असेल आणि ज्याच्या मानेवर डाव्या बाजूला तीळ असेल, तेच शरीर त्याच्यासाठी योग्य होतं. आणि असं शरीर त्याला मिळालं पण होतं. त्याने त्या माणसाला आपल्यासोबत कैद करून ठेवलं होतं. येत्या अमावस्येला तो त्या शरीरात प्रवेश करणार होता. पण गावकऱ्यांना भीती होती. शेवटी सगळे देवळाच्या पुजाऱ्याकडे गावाला वाचवण्यासाठी घरानं घालू लागले. पुजाऱ्याने नीट ऐकून घेतलं. त्यांनी त्यांना काही गोष्ट सांगितल्या. त्याला मारण्यासाठी त्याचं मूळ शरीर शोधावं लागणार होतं. त्यांनी तिथल्या देवाच्या पायाजवळील मंतरलेला भस्म त्यातील एकाच्या हातात देऊन त्याचं मूळ शरीर भेटलं की त्याच्यावर टाकायला सांगितलं. आणि त्यांनी सगळ्यांना काय करावं लागेल ते सांगितलं. आणि मंदिरातलं काही सामान उचलून त्याच्यासोबत निघाले. सगळे गावकरी तिथे येऊन पोहोचले. ते तिथे आले आणि त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. सोबत अजून काही माणसं होती. त्यांनी तिथेच यज्ञाला सुरुवात केली. अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला. सगळेच घाबरले. जीव मुठीत घेऊन पुजाऱ्यांच्या मागे उभे राहिले. इतक्यात तो तिथे आला. तो अमन, तो सैतान, तो रागाने गुरगुरत होता. त्या मंत्राचा त्रास त्याला होत होता. त्याचं लक्ष नसताना पुजाऱ्यांनी लोकांना इशारा केला. तसं अमनचं लक्ष नाही पाहून ते त्या माणसाला शोधायला सटकले. इकडे पुजाऱ्यांनी आपल्या मंत्रशक्तीने अमनला झकडून ठेवलं होतं. तो रागाने किंचाळत होता, ओरडत होता. इकडे त्याची मंत्रशक्ती पण आता कमजोर पडत होती. अमनमधला सैतान पण जागा झाला होता. त्याला रोखणं आता पुजाऱ्यासाठी कठीण झालं होतं. त्याच्या किंकाळीच्या आवाजाने त्यांच्या कानातून रक्त वाहू लागलं होतं. अंधाराचं प्रमाण वाढलं होतं. वाऱ्याने खिडक्या वाजत होत्या. थंड वातावरण असतानाही कपाळावर घाम जमा झाला होता. इकडे त्या लोकांना तो माणूस सापडला होता. त्यांनी त्याला सोडवलं आणि आपल्यासोबत घेऊन निघाले. अमनला आपल्या सैतानी शक्तीमुळे सगळं समजलं. त्याने आपली सुटका त्या मंत्रजाळ्यातून करून घेतली आणि पुजारावर हल्ला चढवला. ते त्याच्यापासून स्वतःचं रक्षण करत होते, पण त्यांनाही समजलं होतं की ते जास्त वेळ त्याला रोखू शकत नाहीत. त्याला मारण्यासाठी त्याच्या मूळ शरीराला संपवणे गरजेचं होतं. पण ते शरीर कुठं आहे तेच सगळ्यांना समजत नव्हतं. उरलेले सगळी माणसं त्याचं शरीर शोधत होते, तर पुजारी त्याच्याशी लढत होते. पण आता त्यांना ते अशक्य झालं होतं. सैतानाने त्यांच्या खांद्यावर आपल्या नखांचा एक जोरदार वार केला. तसे ते रक्ताने माखून खाली पडले. इतक्यात त्या सैतानाचं लक्ष वरच्या मजल्यावर होणाऱ्या हालचालीकडे गेलं. तो सैतान वेगात त्या दिशेने निघाला आणि तिथल्या माणसांपर्यंत पोहोचला. त्याने एकेकाला उचलून मारायची सुरुवात केली. कोणी वाचणार नव्हतं. इकडे पुजारी आपला होता नव्हता जीव एकवटून आपल्या झोळीपर्यंत गेले आणि त्यातून एक भस्म काढून त्यांनी त्या दाराभोवती एक वलय बनवलं आणि तिथे बसून एक मंत्र पुटपुटू लागले. इकडे सैतानाने त्या सगळ्यांना मारून टाकलं होतं. उरला होता फक्त तो माणूस ज्याचं शरीर त्या सैतानाला हवं होतं. सैतानाने त्याच्या दिशेने जायला सुरुवात केली आणि तो माणूस आधीच घाबरला होता. सैतानाच्या हातून भयान मरण पत्करण्यापेक्षा त्याला स्वतःचं मरण पत्करणे योग्य वाटलं आणि त्याने तिथून खाली उडी घेतली आणि खाली असणारा एक उभा धारदार भाला त्याचं पोट चिरत गेला. तो माणूस तिथेच संपला होता. सैतानाची शिकार हातून सुटली होती. आता त्याला पुन्हा बाहेर पडावं लागणार होतं. ते मृत शरीर आता त्याच्या काही कामाचं नव्हतं. त्याला तसं मृत पडलेलं पाहून तो रागाने ओरडला. त्याच्या डोळ्यात आता अंगार फुलू लागले होते. त्याने वेगाने दरवाजाच्या दिशेने जायला सुरुवात केली. दरवाजात पुजारी अजून मंत्र पुटपुटत होता. तो त्यांच्या जवळ आला आणि त्याच वेळी त्यांचा शेवटचा मंत्र बोलून झाला होता. पुजाऱ्यांनी सैतानाकडे पाहून एक प्रसन्न हास्य केलं आणि त्यांनी आपला प्राण तिथेच सोडला. सैतानाने त्यांना उचलून आतल्या भिंतीवर फेकलं आणि दारातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागला.
पण सारे काही व्यर्थ. तो बाहेर जाऊ शकत नव्हता. एक अदृश्य भिंत तयार झाली होती तिथे. पुजाऱ्यांनी आपली आतापर्यंतची सगळी पुण्याई विद्या वापरून ते कवच तयार केलं होतं, ज्यातून तो सैतान बाहेर जाऊ शकत नव्हता. हा पण बाहेरून मात्र माणूस येऊ शकत होता. त्यासाठी पुजारी काही करायच्या आधीच त्याचा जीव गेला होता. पण आता सैतान बाहेर पडू शकत नाही यातच ते खुश होते. आणि त्या मृत झालेल्या माणसांपैकी एक मी आहे. त्या सैतानाने केलेल्या हल्ल्यातून सुटून मी इथे आलो, पण मला गंभीर इजा झाली असल्याने मी वाचेन न वाचेन माहीत नाही अशा अवस्थेत मी आलो. लपत असताना मला इथे एक मूर्ती काळ्या कपड्यामध्ये लपटलेली होती, ती सापडली. मी इथे लपण्याच्या इराद्याने आलो होतो आणि ही मूर्ती हाती लागली. मी हिच्यावरून ते काळे कपडे काढले आणि ह्या खोलीतलं अस्तित्व बदलू लागलं. भयानक वातावरणात एक आशेचा किरण दिसू लागला होता. इथे तीच दैवी सामर्थ्य आहे, त्यामुळे तो सैतान ह्या खोलीमध्ये प्रवेश करू शकत नाही. या मूर्तीच्या खाली मी पुजारी बाबांनी दिलेला भस्म ठेवलाय. त्यांनी ते त्याचे शरीर सापडले की त्यावर टाकायला सांगितलं होतं. या भस्माने त्या शरीराचा अंत होईल, थोडक्यात त्याचा अंत. एवढ्यावर ते लिखाण थांबलं होतं. तो व्यक्ती काही पुढे लिहू शकला नव्हता. त्या लिखाणावर त्याचं स्वतःचं रक्त सांडले होते. कदाचित खरंच तो गंभीर जखमी झाला होता. लिखाणावरून त्याला लिहिताना बराच त्रास होत होता हे जाणवत होतं. वेदने ते वाचलं होतं. एवढी माहिती त्याला पुरेशी होती. त्याने समोर पाहिलं, खरंच ती मूर्ती तिथे होती. त्याने एक नजर दरवाजाकडे टाकली. तो सैतान तिथेच गुरगुरत उभा होता, पण यावेळी त्याच्या हातात मीठचा शव होता, छिन्न विछिन्न अवस्था झालेला. जमिनीवर फरफटत आणल्याने रक्ताचे निशाण बनले होते. अचानक वेद पाहत आहे पाहून त्या सैतानाने मीठचा हात मुळासकट उपळून काढला आणि तो हात तसाच तोंडाजवळ नेऊन तो त्याचे लचके तोडू लागला आणि खुनशा हास्याने पाहू लागला. स्वतःच्या फॅमिलीचा झालेला मृत्यू पाहून वेदला खूप दुःख झालं होतं, पण ती मूर्ती पाहून आता त्याला बऱ्यापैकी धीर आलेला. तो त्या मूर्तीजवळ गेला आणि त्याने त्या मूर्तीसमोर आपलं डोकं ठेवलं आणि देवाला वाचवण्यासाठी विनवणी केली. काही वेळाने तो उठला. त्याने ती मूर्ती हातात घेतली आणि एक दीर्घ श्वास घेऊन तो तिथून बाहेर पडण्यासाठी तयार झाला. समोर तो सैतान लचके तोडतच होता. त्याने वेदला पाहून दात विचकले आणि तो पुन्हा खाण्यात मग्न झाला. त्याला असं खाताना पाहून भीतीने वेदचा गळा सुकला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपलं पहिलं पाऊल टाकलं. तो हळूहळू त्या सैतानाच्या दिशेने येऊ लागला होता. अचानक सैतानाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्याच्या हातातली मूर्ती पाहून तो ओढू लागला. भयानक आवाजात रडू लागला. मध्येच रडायचा आवाज येत होता, तर मध्येच काहीतरी बोलण्याचा प्रयत्न. मध्येच त्याची ऐकू येणारी किंकाळी. त्याला जवळ येताना पाहून तो सैतान लगेच तिथून पळू लागला आणि क्षणात कुठेतरी गायब झाला. वेद त्या मूर्तीसहित बाहेर आला. त्याने सावधपणे पाऊल टाकायला सुरुवात केली. लाकडी माळ्यावरून चालताना प्रत्येक पावलासोबत येणारा बुटांचा तो ठकठक आवाज भीतीमध्ये वाढ घालायला पुरेसा होता. मगाशी पळताना हा आवाज त्याच्या लक्षातच आला नव्हता. तो आता स्पष्ट होत होता. सोबतच हृदयाची वाढलेली धडधड, तिने धरलेला वेग स्पष्ट जाणवत होता. इकडे तिकडे पाहत हळूहळू तो पुढे जात होता. इतक्यात त्याचा पाय कशावर तरी पडला आणि तो घाबरून पुन्हा 2 पाऊल मागे सरकला. त्याने भीतीने खाली पाहिले आणि एक सुटकेचा निश्वास सोडला, कारण तो खाली पडलेला जार होता. त्याने त्याला ओलांडून पुढे जायला सुरुवात केली. तो सैतान कुठेच दिसत नव्हता. त्याला ते पाहून थोडा धीर आला. इतक्यात एका खोलीतून त्या सैतानाच्या हास्याचा आवाज आला. तसा तो भेदरून त्या दिशेने पाहू लागला. एका बंद खोलीतून तो आवाज येत होता. त्याने तिकडे दुर्लक्ष करून मूर्तीसोबत त्या सैतानाचा देह शोधायला सुरुवात केली, पण त्याला तो कुठेच सापडत नव्हता. आता फक्त ती खोली राहिली होती जिथे मगाशी त्या सैतानाच्या हसण्याचा आवाज आला होता. त्यानं आपलं मन घट्ट केलं आणि तो त्या खोलीच्या दिशेने निघाला. जाता जाता एकदा खिशात तो भस्म आहे का पाहिलं आणि खात्री करून
तो त्या खोलीच्या दाराशी येऊन पोहोचला. कदाचित त्या सैतानाला तो आल्याची खात्री झाली होती. तो चित्रविचित्र आवाजात रडू लागला, ओरडू लागला. कदाचित त्याला भीती वाटत होती. त्याने त्या खोलीत आपलं पाऊल टाकलं तसं त्याचं लक्ष समोर गेलं. समोरच्या 2 भिंतीच्या कोपऱ्यात वरती तो सैतान दळून बसला होता. तिथून तो वेदकडे पाहत होता. अधेमध्ये रडत होता तर मध्येच गुरगुरत होता. त्याचे ते लाल डोळे काळजाचा ठाव घेत होते आणि त्याचे ते रूप काळीत चिरत होते. त्याला बघून वेदने हातातली मूर्ती छातीशी अजून घट्ट पकडली आणि एक आवंडा गिळला. तो जसा जवळ येत होता तसा सैतानाच्या आवाजाची तीव्रता वाढत होती. कदाचित तो घाबरला होता, कदाचित त्याचाही अंत जवळ आला होता. इतक्यात वेदचं लक्ष आपल्या बरोबर डोक्याच्या वर केलं तसं त्याला त्या सैतानाचा सांगाळा दिसला, फासावर लटकलेला. वेदने त्या सांगाळ्याकडे पाहिलं तसा तो सैतान भेसूर आवाजात रडू लागला, ओरडू लागला. त्याच्या त्या नखांनी भिंतीवर ओरखडे मारू लागला. इकडे वेदला मात्र तो सांगाळा खाली कसा उतरवायचा हा प्रश्न पडला होता. त्याने एका हाताने तिथली एक खुर्ची ओढली आणि तो त्या खुर्चीवर चढू लागला. तसा तो सैतान घाबरून अधिक रडू लागला. तिथलं ते कौलारू छत हलवू लागला. त्याच्या शक्तीमुळे आणि आधीच कमकुवत झाल्याने ते छत अचानक खाली कोसळून वेदच्या अंगावर पडलं. पण नशीब त्याला कोणतीच इजा झाली नाही. त्याच्या अंगावर तो सापळा पडला. त्याने त्याला बाजूला केलं. इतक्यात त्या सैतानाने त्याच्यावर झळप घेतली. वेदने खाली पडलेली मूर्ती पाहण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर छत पडल्यामुळे तिचे तुकडे झाले होते. आता मात्र वेद घाबरला. पण जे होईल ते होईल असं म्हणून तो सैतानाच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करू लागला. पण सैतानाने आपल्या पंजा त्याला घट्ट पकडले होते. त्याने वेदवर आपल्या नखांचा एक वार केला. वेदने तो चुकवला, पण तो वार त्याच्या खांद्यावर झाला होता. त्याचा अख्खा खांदा सोलून निघाला. आतमधला हाड दिसू लागलं. तो वेदनेने ओरडला. इकडे सैतानाच्या नखात त्याचं मांस अडकलं होतं. सैतानाने तो हात त्याच्याकडे बघतच आपल्या तोंडात घातला. वेदनेने कळवळला. सैतान रागाने सरफळत होता. त्याने वेदला समोरच्या भिंतीवर फिरकवलं. तसा तो तिथे जाऊन आपटला. पण सैतान इथेच थांबला नाही, तर त्याने जाऊन त्याला उचलून खाली पुन्हा आपटलं. वेदच्या मोडलेल्या हाडांचा आवाज त्याला ऐकू आला. आता मात्र वेद मरणासन्न अवस्थेत होता. त्याला पाहून सैतानाने एक गळगळाटी हास्य केलं. वेद तसाच जमिनीवर पडला होता. त्याच्या अंगात जराही शक्ती उरली नव्हती, पण श्वास अजूनही चालू होते. कदाचित देवाला पण आता तो खेळ संपवावा वाटत होता. तो तसाच जमिनीवर पडून होता. इतक्यात त्याचं लक्ष समोर गेलं. त्याच्या पुढेच तो सांगाळा होता. त्याने हळूच खिशातून तो भस्म काढला. इतक्यात सैतानाचं लक्ष पुन्हा त्याच्यावर पडलं. वेदने चपळाईने तो भस्म त्या सांगाळ्यावर फुंकलं आणि त्याचवेळी सैतानाने सुद्धा त्याच्यावर झळप घालून त्याच्या नडीचा घोट घेतला. पण त्याआधी ते भस्म त्या सांगाळ्यावर पडले आणि त्या सांगाळ्याने पेट घेतला. सैतान वेदनेने कळवळू लागला. त्याच्या अंगाची लाई होत होती. क्षणार्धात तो सांगाळा जळून खाक झाला आणि त्या सैतानाचा सुद्धा अंत झाला. पण त्या सांगाळ्यासोबतच वेद सुद्धा जळाला होता. त्याचा सुद्धा मृत्यू झाला होता. पण मृत्यू आधी त्याने एका जीवघेण्या खेळात विजय हासिल केला होता. त्या सैतानाचा अंत होताच काही वेळातच सूर्याची कोवळी किरणं तिथे पडू लागली आणि तिथलं अप्रसन्न वातावरण बदलून गेलं. तिथे एक प्रसन्नता जाणवू लागली. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.